हाय, माझं नाव किरण गणपत बोर्डे. मी न्यू पनवेलला राहणाऱ्यातला आहे. ज्यावेळेस माझी पण तुमच्यासारखे हेअर ट्रान्सप्लांट करायची चाललेलं होतं, तर माझी पहिली गोष्ट मी सांगतो की माझे हेअरफॉल बऱ्यापैकी भरपूर झालेले होते. डोक्यावरती आता जेवढे केस दिसत आहेत ते काहीच नव्हते, पूर्ण प्लेन होतं. त्यावेळेस मी खूप रिव्ह्यू पाहिले, भरपूर माहिती घेतली. त्यावेळेस मला कळलं की न्यू पनवेलमध्ये लार्डेन सिटी हेअर ट्रान्सप्लांटचं आहे. मी तिथे येऊन प्रत्यक्षात इन्क्वायरी केली. त्यावेळेस मला डॉक्टरांनी भेटले, त्यांनी मला पूर्ण माहिती दिली. तर मीही सुरुवातीला घाबरत होतो की हेअर ट्रान्सप्लांट ही गोष्ट खूप सर्जरी असते आणि खूप भीतीदायक वाटते, असं मला कळलं. पण ज्यावेळेस डॉक्टरांनी येऊन मला पूर्ण माहिती दिली त्याच्याबद्दल, ही प्रोसिजर कशी आहे कशी नाही, एक पूर्ण दिवस जातो याच्यामध्ये ट्रान्सप्लांटसाठी. परंतु घाबरण्यासारखं असं काही नाही आहे याच्यामध्ये. जर तुम्ही कॉन्फिडन्समध्ये असाल तर काहीच नाही आहे. मागचे केस प्रत्यारोपण करून जे पुढे लावले जातात, ही प्रोसिजर जी आपल्याला एकदम भीतीदायक वाटते की खूप ब्लड सर्क्युलेशन होतं, हे होतं पण त्याच्यामध्ये काही असं घाबरण्यासारखं नाही आहे. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स चांगला ठेवला तर व्यवस्थित. आणि पेनलेस जर तुम्ही म्हणत असाल तर एकदम नॉर्मल पेनलेस आहे, त्याला असं काही घाबरण्यासारखं नाही आहे. मीही सुरुवातीला तसं घाबरत होतो, परंतु अजिबात तसं काही घाबरण्यासारखं नाही. तुम्ही कॉन्फिडन्समध्ये राहा, एकदम व्यवस्थित. तुम्हाला झाल्याच्या नंतर असं वाटेल की यार सर्जरी झाली की नाही झाली, असं तुम्हाला पूर्ण फील होईल. त्याच्यानंतर डॉक्टर ज्या गोष्टीचे प्रिकॉशन्स तुम्हाला सांगतात, जे पथ्य सांगतात, ते जर तुम्ही योग्य रीतीने पाळलात तर काही दिवसानंतर, एक वर्षभराच्या नंतर तुम्हालाही माझ्यामध्ये जो फरक जाणवला तसा तुम्हाला तुमच्यावरती फरक जाणवेल. आणि या गोष्टीचा आपण जेवढा विचार करत बसू तेवढे केस अजून गळत जातील आणि काहीच राहणार नाहीये. त्याच्यामुळे जेवढा लवकर डिसिजन घेऊन तुम्ही हा निर्णय घेऊ शकता तेवढं लवकर घ्या. मी तो घेतला, त्याचा मला फायदा झाला. आज माझ्या डोक्यावरती जे केस दिसतात त्याने कॉन्फिडन्स आला मला. कारण सुरुवातीला ज्यावेळेस माझे केस नव्हते तर मला कुठल्याही गोष्टीवर कॉन्फिडन्स नव्हता. आणि हे फिलिंग मी समजू शकतो, कारण याच्यातून तुम्हीही जात आहात. त्याच्यामुळे जितक्या लवकर तुम्ही डिसिजन घेतात आणि हेअर ट्रान्सप्लांट करतात तेवढं तुमच्यासाठी बेटर राहील. आणि लार्डेन सिटी मी 101% सांगतो तुम्हाला, एकदम मोकळ्या मनाने या तुम्ही इकडे. हेअर ट्रान्सप्लांट बद्दल सगळी माहिती घ्या. इथला स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे. सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला देणार हे लोक पूर्ण वर्षभरात. कसं डाएट ठेवायचंय, काय करायचंय, काय नाही, इतकी बारकाईने. आणि कधी असं टाळाटाळ करतील अशातली गोष्ट नाहीये. आपण कधीही काही कन्सल्टन्सी त्यांना घ्यायची असेल तर ते भरपूर वेळ देतात आपल्याला, संपूर्ण माहिती देतात. आणि माझ्या मते तुम्ही इकडे यावं, हेअर ट्रान्सप्लांटचं एकदा येऊन विचारावं आणि मोकळ्या मनाने करावं. 1 वर्षानंतर मी जसं आज कॉन्फिडन्सने तुम्हाला सांगतोय तसं एक दिवस तुम्ही पण नक्की सांगा. तर या आणि एकदा ट्राय करा. थँक्यू.